नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणचे या ठिकाणी अतिसंभाव्य 50 प्रश्न घेतलेले आहेत। हे 50 प्रश्न येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे 15,000 प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF सोबत सराव पेपर आणि नोट्स, जर तुम्हाला हे सर्व काही पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही या ठिकाणी या सर्व PDF घेऊ शकता। तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर या सर्व PDF पाठवल्या जातील। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, प्रश्न क्रमांक पहिला बघा, रात्र या शब्दाचे समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणते आहेत? बघा, रात्र या शब्दाचे समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणते आहेत? बघा विद्यार्थी मित्रांनो, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, निशा आणि रजनी हे शब्द रात्र या शब्दाचे समानार्थी ते शब्द आहेत। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, अतिरेकी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे? बघा, अतिरेकी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील विद्यार्थी मित्रांनो, अतिरेकी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द विवेकी या ठिकाणी आपला योग्य विरुद्धार्थी शब्द होईल। बघा, प्रश्न क्रमांक तिसरा बघा, अनेक शब्दाबद्दल या ठिकाणी आपल्याला एक शब्द या ठिकाणी सांगायचा आहे। बघा विद्यार्थी, बघा या ठिकाणी काय विचारले, अचानक आलेले संकट अनेक शब्दाबद्दल या ठिकाणी आपल्याला योग्य शब्द या ठिकाणी सांगायचा आहे। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील विद्यार्थी मित्रांनो, घाला या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 4 बघा, दांभिक या शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? बघा, दांभिक या शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील, दांभिक या शब्दाचा योग्य अर्थ ढोंगी या ठिकाणी आपल्या या ठिकाणी योग्य अर्थ राहील। बघा, प्रश्न क्रमांक 5 बघा, वाक्यप्रचार योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे। बघा, कणिक थिंबणे वाक्य प्रचार आहे, योग्य अर्थ आपल्याला सांगा, कणिक थिंबणे। बघा प्रश्न विद्यार्थी, प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, कणिक थिंबणे। बघा, भरपूर मार देणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील। बघा, प्रश्न क्रमांक 6 बघा, अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। बघा, अलंकारिक शब्द बघा, परसामधील भाजी या ठिकाणी अलंकारिक शब्द आहे, या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगा, परसातील भाजी। बघा, सहज प्राय वस्तू ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील। प्रश्न क्रमांक 7 बघा, हापूस, पगार, भोपळा हे सर्व शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द? हापूस, पगार, भोपळा हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील, हापूस, पगार, भोपळा हे सर्व शब्द पोर्तुगीज या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले ते शब्द आहेत। बघा, प्रश्न क्रमांक 8 बघा, शब्दाची या ठिकाणी आपल्याला जात ओळखायची आहे। बघा, या ठिकाणी शब्द बघा 100 आहे विद्यार्थी मित्रांनो, तर 100 या शब्दाच्या ठिकाणी आपल्याला जात ओळखायची आहे। बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील विद्यार्थी मित्रांनो, विशेषण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मी गात असतो हे वाक्य पुढीलपैकी कोणत्या काळाचं वाक्य? मी गात असतो हे या ठिकाणी वाक्य विद्यार्थी मित्रांनो, या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे, मी गात असतो। बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील, रीती वर्तमान काळाचं हे वाक्य आहे। प्रश्न क्रमांक 11 बघा, उल्लंघन या ठिकाणी शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हे उल्लंघन हा शब्द कोणत्या संधीचं उदाहरण आहे? उल्लंघन हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे? उल्लंघन। बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील, व्यंजन संधी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 12 बघा, स लाते हे पुढीलपैकी कोणत्या विभक्तीचे? बघा, स लाते हे पुढीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? स लाते। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील विद्यार्थी मित्रांनो, स लाते हे प्रत्यय चतुर्थी या विभक्तीचे प्रत्यय आहेत। प्रश्न क्रमांक 13 बघा, विद्याग्रह या ठिकाणी शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो, तर विद्याग्रह हा शब्द कोणत्या समासाचं उदाहरण? विद्याग्रह हा शब्द खालीलपैकी कोणत्या समासाचं
उदाहरण आहे विद्यागृह, विद्येचे ग्रह. बघा विद्यार्थी, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील. तत्पुरुष समास या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 14 बघा वाक्याचा या ठिकाणी आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे. बघा वाक्य बघा, आईने बाळाला निजविले. या ठिकाणी वाक्य विद्यार्थी मित्रांनो, या वाक्यामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा या ठिकाणी बघा प्रयोग आहे. मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विद्यार्थी मित्रांनो, सकर्मक भावे या ठिकाणी या वाक्यामधला प्रयोग होईल. प्रश्न क्रमांक 15 बघा, अनेक शब्दाबद्दल या ठिकाणी आपल्याला एक शब्द सांगायचा आहे. अग्नीची पूजा करणारा. अनेक शब्दाबद्दल या ठिकाणी आपल्याला योग्य शब्द या ठिकाणी सांगाय. अग्नीची पूजा करणारा. बघा अग्निपूजक या ठिकाणी आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 16 बघा, वायस या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता. बघा वायस या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे. बघा वायस म्हणजे कावळा. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य समानार्थी शब्द राहील. प्रश्न क्रमांक 17 बघा, मागील कालखंडाचा धावता आढावा घेणे म्हणजेच खालीलपैकी काय होईल. बघा मागील कालखंडाचा धावता आढावा घेणे म्हणजेच खालीलपैकी काय होईल. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे, परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे. बघा मागील कालखंडाचा धावता आढावा घेणे म्हणजे सिंहावलोकन. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 18 बघा, हात ओला करणे वाक्यप्रचार. योग्य अर्थ आपल्याला सांगायचे. हात ओला करणे या ठिकाणी बघा वाक्यप्रचार आहे. योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. हात ओला करणे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील. लाच देणे या ठिकाणी आपले योग्य लाच देणे. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक 19 बघा, आकाश या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द पुढीलपैकी कोणता. बघा आकाश या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द पुढीलपैकी कोणता आहे. बघा आकाशचा या ठिकाणी समानार्थी नसलेला शब्द म्हणजेच नीरज. या ठिकाणी समानार्थी नसलेला तो शब्द राहील. बाकीचे सर्व शब्द विद्यार्थी मित्रांनो आकाश या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 20 बघा, भूपाल या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता. बघा भूपाल या ठिकाणी शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो, समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता राहील. भूपाल. बघा भूपाल म्हणजे या ठिकाणी बघा राजा या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द राहील. प्रश्न क्रमांक 21 बघा, अनुकूल या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द पुढीलपैकी कोणता. बघा अनुकूल या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द पुढीलपैकी कोणता राहील. बघा अनुकूलचा योग्य विरुद्ध अर्थी शब्द प्रतिकूल या ठिकाणी आपले योग्य विरुद्ध अर्थी शब्द राहील. प्रश्न क्रमांक 22 बघा, अनेक शब्दाबद्दल या ठिकाणी आपल्याला एक शब्द सांगायचा आहे. बालकांना झोपवण्यासाठी खालीलपैकी कोणते गीत गायले जाते. बालकांना झोपवण्यासाठी गायले जाणारे गीत पुढीलपैकी कोणते असते. तर अंगाई गीत या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 23 बघा, नाव सोनूबाई हाती कथळाचा बाळा. या ठिकाणी बघा म्हण आहे विद्यार्थी मित्रांनो, या म्हणीचा आपल्याला योग्य अर्थ या ठिकाणी सांगाय. नाव सोनूबाई हाती कथळाचा बाळा. बघा या ठिकाणी या म्हणीचा अर्थ होईल नाव मोठे पण कर्तृत्व कमी प्रतीचे असणे. या ठिकाणी या म्हणीचा अर्थ असेल. प्रश्न क्रमांक 24 बघा, खडे चारणे वाक्यप्रचार. योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगायचे. खडे चारणे. बघा विद्यार्थी मित्रांनो, खडे चारणे म्हणजेच पराभूत करणे या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 25 बघा, खालीलपैकी अविकारी शब्द कोणता. या 4 शब्दापैकी आपल्याला अविकारी शब्द पुढीलपैकी कोणता आहे या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. अविकारी या ठिकाणी कोणता शब्द राहील. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील विद्यार्थी मित्रांनो, क्रियाविशेषण या ठिकाणी अविकारी असलेला तो शब्द आहे. बाकीचे सर्व हे विकारी या शब्दाचे प्रकार आहेत. पुढचा प्रश्न बघा, मी रस्त्याने जात असेन या वाक्यामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे या ठिकाणी बघा मी रस्त्याने जात असेन या वाक्याचा या ठिकाणी आपल्याला काळ ओळखा. मी रस्त्याने जात असेन. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील विद्यार्थी मित्रांनो, अपूर्ण भविष्य काळाचे या ठिकाणी वाक्य राहील. प्रश्न क्रमांक 27 बघा, दिग्विजय हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचं. बघा दिग्विजय हा शब्द विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या संधीचं व उदाहरण आहे. दिग्विजय हा शब्द बघा दिग्विजय हा शब्द विद्यार्थी मित्रांनो व्यंजन संधीचं ते उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 28 बघा,
चाचीचे हे प्रत्यय पुढीलपैकी कोणत्या विभक्तीचे बघा चाचीचे हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? विद्यार्थी मित्रांनो, चाचीचे हे प्रत्यय बघा षष्टी या विभक्तीचे ते प्रत्यय आहेत. प्रश्न क्रमांक 29 बघा, अजन्म हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा बघा अजन्म हा शब्द विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या प्रकारचा समास आहे? बघा अजन्म जन्मापासून. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील अवयभाव समास. या ठिकाणी आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 30 बघा, जास्त जुळणारी म्हण या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे. बघा असतील चिते तर जमतील भूते या ठिकाणी म्हण आहे. या म्हणीचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा. असतील चिते तर जमतील भूते जास्त जुळणारी म्हण आपल्याला ओळखायची आहे. बघा हा तो ओला तर मित्र भला या ठिकाणी जास्त जुळणारी म्हण असेल. प्रश्न क्रमांक 31 बघा, अनुराग या शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता? बघा अनुराग या शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता राहील? बघा अनुराग म्हणजे प्रेम. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, चूक भूल हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा चूक भूल हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या समासाचं बघा उदाहरण आहे? चूक भूल. बघा विद्यार्थी मित्रांनो, चूकभूल हा शब्द वैकल्पिक द्वंद्व समास या प्रकारच्या समासाचं ते उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 2 बघा, शब्द समूहासाठी या ठिकाणी योग्य शब्द आपल्याला सांगायचा. शोकाचे वर्णन करणारी कविता त्यांना पुढीलपैकी काय म्हणतात? शोकाचे वर्णन करणारी कविता. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे, परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील विलापिका. या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 3 बघा, सुरेशने गाणे गायलेले असेल या ठिकाणी वाक्याचा आपल्याला काळ. सुरेशने गाणे गायलेले असेल या वाक्यामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे या ठिकाणी काळ आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील विद्यार्थी मित्रांनो पूर्ण भविष्य काळाचं या ठिकाणी वाक्य राहील. प्रश्न क्रमांक 4 बघा, पुढील या ठिकाणी म्हण आपल्याला पूर्ण बघा या ठिकाणी म्हण आपल्याला पूर्ण करायची आहे. रिकाम्या जागेमध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द येईल या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. बघा पी हळदनी या रिकाम्या जागेमध्ये कोणत्या प्रकारचा शब्द येईल? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील विद्यार्थी मित्रांनो पी हळदनी गोरी. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 5 बघा, नाकी 9 येणे वाक्यप्रचार योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगायचं. बघा नाकी 9 येणे वाक्यप्रचार आहे विद्यार्थी मित्रांनो योग्य अर्थ आपल्याला सांगायचा. नाकी 9 येणे. बघा हैराण होणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक 6 बघा, शब्द समूहाबद्दल या ठिकाणी आपल्याला योग्य शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचे. बघा स्वतःच्या फायद्याचे पाहणारा शब्द समूहाबद्दल योग्य शब्द आपल्याला सांगायचे. स्वतःच्याच फायद्याचे पाहणारा. अप्पलपोटा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 7 बघा, पर्वत या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता? बघा पर्वत या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता? पर्वत. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील शैल. या ठिकाणी पर्वत या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द राहील. प्रश्न क्रमांक 8 बघा, उत्कर्ष या ठिकाणी शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो योग्य विरुद्ध अर्थ शब्द आपल्याला सांगायचा. उत्कर्ष या ठिकाणी बघा शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो विरुद्ध अर्थ शब्द आपल्याला सांगायचा. उत्कर्ष. उत्कर्षाचा या ठिकाणी अपकर्ष या ठिकाणी योग्य विरुद्ध अर्थी शब्द राहील. प्रश्न क्रमांक 9 बघा, पुरुषोत्तम या ठिकाणी बघा शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो समास या ठिकाणी आपल्याला ओळखा. पुरुषोत्तम. बघा पुरुषोत्तम या शब्दामध्ये विद्यार्थी मित्रांनो कर्मधारय समास या प्रकारचा या ठिकाणी समास आहे. प्रश्न क्रमांक 10 बघा, मुलांनी कुत्र्याला मारले या वाक्यामध्ये पुढीलपैकी कोणत्या या ठिकाणी प्रकारचा मुलांनी कुत्र्याला मारले? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील विद्यार्थी मित्रांनो भावे प्रयोग या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 11 बघा, अचंबा या शब्दाचा समान अर्थ शब्द पुढीलपैकी कोणता? बघा अचंबा समान अर्थ शब्द आपल्याला सांगायचा. अचंबा. बघा आश्चर्य या ठिकाणी आपले योग्य समान अर्थी शब्द राहील. प्रश्न क्रमांक 12 बघा, आमची वर्गणी देऊन झाले या ठिकाणी बघा वाक्यामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा बघा आमची वर्गणी देऊन झाली? बघा समापन कर्मणी या ठिकाणी या वाक्यामध्ये या ठिकाणी प्रयोग राहील. समापन कर्मणी.
बघा प्रश्न क्रमांक 13 बघा विद्यार्थी मित्रांनो, शर्वरी या ठिकाणी बघा शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो, समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा. शर्वरी या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता राहील? बघा शर्वरी म्हणजे रात्र. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य समानार्थी शब्द राहील. प्रश्न क्रमांक 14 बघा वाऱ्यावर सोडणे वाक्यप्रचार योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगायचं. वाऱ्यावर सोडणे बघा वाऱ्यावर सोडणे म्हणजे दुर्लक्ष करणे या ठिकाणी त्या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक 15 बघा विद्यार्थी मित्रांनो, आयुष्य थोडा असलेला शब्दसमूहाबद्दल या ठिकाणी आपल्याला योग्य शब्द सांगायचा. आयुष्य थोडा असलेला शब्दसमूहाबद्दल या ठिकाणी आपल्याला योग्य या ठिकाणी शब्द सांगायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे, कारण तुमचं एक लाईक आम्हाला खूप जास्त मोटिवेशन देतं. सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील.